तर IPL मॅच अँड मसालामध्ये तुमचं स्वागत आहे। IPLचे सामने चुरशीचे सुरू आहेत। जवळपास अर्धी IPL आता संपत आलेली आहे आणि मी जसं सुरुवातीपासून म्हणतोय तसं IPL ही येणाऱ्या T20 वर्ल्ड कपची पूर्व परीक्षा पण म्हणू शकतो। त्यामुळे यात जे चांगले परफॉर्म करतील त्यांनाच T20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार आहे आणि T20 वर्ल्ड कपमधील खेळ IPLच्या खेळावर जवळपास अवलंबून असेल। आणि याच दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणायची तर नुकत्याच झालेल्या पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्यात पंजाबचा पराभव झाला। 148 धावांचंच फक्त छोटंसं टार्गेट त्यांनी दिलं होतं, पण राजस्थानला ते करतानाही पंजाबच्या काही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे टफ झालं। पण शेवटच्या ओव्हरला भारताचा उगवता स्टार, ज्याला आपण स्टार बॉलर म्हणू शकतो असं अर्शदीप सिंगने 2 षटकार दिले आणि त्याच्यामुळं जवळपास हातात आलेली मॅच पंजाबच्या हातातून निसटली आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारताचं गोलंदाजीचं भविष्य म्हणून बघितलं जाणाऱ्या अर्शदीपच्या परफॉर्मन्सवर अजून एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता कालच्या मॅचबद्दल जर बोलायचं झालं तर राजस्थानने प्रथम टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला। त्यांचा निर्णय बऱ्यापैकी बरोबरही ठरला, कारण की पंजाबच्या टीममध्ये त्यांचा कॅप्टन शिखर धवन इंजरीमुळे बाहेर होता, पण त्या जागी अथर्व तायडेने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली। पण नंतरच्या काही फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही आणि केवळ 147 धावाच पंजाबचा संघ करू शकला। त्यामुळे कुठेतरी राजस्थान जवळपास जिंकल्यातच जमाय असंच दिसत होतं। कॉमेंटेटर्सही तसंच बोलत होते, पण गोलंदाजी करताना पंजाबच्या संघाने कमाल दाखवली आणि जवळपास हातातून निसटलेली मॅच परत आणली। यात खास करून एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे सॅम करन, जो शिखर धवन असल्यामुळे पंजाबचं नेतृत्व करत होता। त्याने बॉलिंग खूप चांगल्या प्रकारे फिरवली, स्वतःच्या ओव्हरही खूप चांगल्या प्रकारे टाकल्या आणि 39 सगळ्यात अवघड ओव्हर त्याने टाकली, ज्यात त्याने 2 महत्त्वाचे विकेट देखील घेतले। पण त्यानंतर आलेली 20वी ओव्हर जी अर्शदीप सिंगला देण्यात आली, पण त्याने याच ओव्हरमध्ये 2 लागोपाठ सिक्सर खाल्ले आणि त्याच्यामुळं पंजाबच्या हातातून मॅच पूर्णपणे निसटून गेली। तर मॅच पंजाबच्या हातातून निसटली, पण या मॅचमधून काही मुद्दे पुन्हा एकदा हायलाईट झाले। ते म्हणजे अर्शदीप सिंग पुन्हा एकदा एका चांगल्या महत्त्वाच्या ठिकाणी फेल झाल्याचं दिसून आलं। याआधी असं झालेलं आहे। तर दुसरीकडे युजवेंद्र चहल, जो काही वर्ष झालं भारतीय संघात त्याला संधी मिळत नाहीये, स्थान मिळत नाहीये, पण त्याने कालच्या मॅचमध्ये एकच पण महत्त्वाची विकेट घेतली। त्यामुळे पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपमध्ये चहलचा विचार होणार का आणि अर्शदीप सिंगचं काय होणार हे पाहावं लागेल। सोबतच जसप्रीत बुमराह, जो एकुलता एकच सध्या भारताचा बॉलर, जो चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीचं प्रतिनिधित्व करायला बुमराह बरोबर कोण असणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहतोय। तर तुम्हाला काय वाटतं, चहलला नक्की संधी मिळायला हवी आणि अर्शदीप सिंग पुन्हा एकदा फॉर्मात येईल का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज। Thank you.